नाशिकच्या पर्यटन स्थळांसाठी वनविभागाची कडक नियमावली लागू। हुल्लडबाजी, धिंगाणा आणि धोकादायक रील्स बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे। सर्व पर्यटन स्थळांवर मद्यपानाला पूर्ण बंदी असेल। हरिहरगडावर दररोज केवळ 300 पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल। गटाने येणाऱ्या पर्यटकांसाठी 72 तास आधी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असेल। पर्यटकांनी गाईड आणि सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचं पालन करणं बंधनकारक असेल। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सुरक्षेला प्राधान्य दिलेलं आहे। इतर पर्यटन स्थळ आता चालू केलेले आहे, परंतु आपले जे प्रामुख्याने हरिहरगड म्हणून आहे, तिथं पर्यटकांची जर एकाच वेळी गर्दी झाली तर अपघात होण्याची शक्यता असते। त्या दृष्टीने आम्ही 300 पर्यटकांना दिवसभरात अलाउड करतोय आणि दुपारी 3 वाजेनंतर पर्यटकांना आपण अलाउड करत नाही। या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जे गाईड आहेत त्या गाईडचे जे काही सूचना असतील त्याचं पालन केलं पाहिजे। जे धोकादायक ठिकाणे ते गाईड सांगतील, रिस्ट्रिक्ट करतील अशा भागात जाऊ नये, या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत।